तुम्ही मॅगी लवर आहात का? मग ही रेसिपी पाहिल्याशिवाय व्हिडिओला स्किप करू नका. जर अशा पद्धतीने मॅगी बनवली नसेल तर तुम्ही खरी मॅगी टेस्टच केली नाहीये. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी विजया. मॅजिक स्वादमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. चला तर मग आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल मसाला मॅगी. मॅगी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. सगळ्यात आधी मॅगी मसाला. मी इथे थोड्याशा भाज्या घेतलेत की ज्या माझ्या मुलांना आवडतात. तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकतात. मी इथे कांदा, टमाटर, शिमला मिरची, गाजर, वाटाणा घेतलेला आहे. चला तर मग आता रेसिपीकडे वळूया. मॅगी बनवण्यासाठी मी एका टोपात बटर गरम करून घेतले. मी इथे बटरच घ्यायला प्रेफर करेन कारण बटरमुळे मॅगीचा स्वाद खूप छान येतो. बटर थोडं गरम झालं की मी इथे छानपैकी कांदा परतून घेतलाय. कांदा थोडासा ब्राऊन रंगाचा होईपर्यंत आपण इथे परतून घ्यायचंय. कांदा छान परतून झाला की मी इथे टमाटर परतवायला घेतलाय. इथे आपल्याला टमाटर छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे. साधारण 2 ते 3 मिनिटं मी टमाटर छान परतवून घेतलेत. आता एक एक करून सगळ्या भाज्या मी परतवून घेणार आहे. सगळ्यात आधी मी मटर परतवायला घेतलेत. वाटाणा परतवून झाला तर आता मी शिमला मिरची आणि गाजर परतवायला घेतलेत. सगळ्या भाज्या छान परतवून घ्यायच्या आहेत. आता या मिश्रणामध्ये साधारण 3 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे. मी इथे मॅगीला 4 भागांमध्ये कट केलेला आहे कारण लांब मॅगी लहान मुलांच्या घशामध्ये अडकू शकते. आता मी या मॅगीला या मिश्रणामध्ये टाकून 3 ते 4 मिनिटांची वाफ देणार आहे. तुम्ही बघू शकता इथे मॅगीला छान वाफ आलेली आहे. जर तुम्हाला मॅगीमध्ये पाणी कमी वाटत असेल तर इथे तुम्ही मॅगीमध्ये थोडंसं गरम पाणी अजून ॲड करू शकता. आता मॅगीमध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. सर्वात आधी मी हळद, धने पावडर, लाल मिरची पावडर, थोडा गरम मसाला टाकला. आता या मिश्रणामध्ये सर्वात महत्त्वाचा मसाला म्हणजे मॅगी मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून हे मिश्रण मी छानपैकी परतवून घेतले. इथे आपल्याला मॅगी सगळे मसाले एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायची आहे. इथे मी शेवटी अजून थोडंसं बटर ॲड करून घेतलेलं आहे. त्यामुळे मॅगीला खूप छान टेस्ट येते. तुम्ही इथे बघू शकता की मॅगी दिसायलाच एवढी टेम्पटिंग दिसते की बघता क्षणी त्याच्या प्रेमात पडावं असं वाटतंय. आता आपली ही मॅगी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. मी इथे गार्निशिंगसाठी कोथिंबीर वापरली आहे. काय मग मॅगी लवर, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला मात्र विसरू नका हं. तुम्ही जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.